राजस्थानचा एक मुलगा होता आणि त्याच्या चहाच्या दुकानाच्या ओपनिंगला मी तिकडे गेलेलो आणि तिकडे जेव्हा मी गेलो तर जेव्हा मला कळालं की त्यांनी चहाच्या दुकानामध्ये समोसे पण ठेवलेत, कचोरी पण ठेवले आणि पाणीपुरी पण ठेवले, सगळ्याच गोष्टी ठेवलेत पहिल्या दिवशीपासून, ओपनिंगच्या दिवशीपासूनच. तर मी त्याला विचारलं की अरे एवढं तू डेअरिंग कसं काय केलं की सगळ्याच गोष्टी तू सुरू केलेल्या आहेत, एक माणूस पण तू घेतलाय पहिल्या दिवसापासून, त्याचा पण तुला पगार द्यायचा आहे. तर तो बोलला की असं काय नाहीये, मी जवळपास 3 वर्ष हैदराबादमध्ये काम केलंय असं नाश्त्याच्याच दुकानामध्ये, त्याच्यामुळे मला सगळं माहितीये, कचोरी कशी बनते, समोसा कसा बनतो, पाणीपुरी कशी बनते. आणि त्यांनी तिथला एक कारीगर जो चांगला वडापाव वगैरे किंवा चांगल्या ज्या गोष्टी बनवतो असा कारीगर पण तो हैदराबाद मधनं घेऊन आला आणि अशा प्रकारे त्यांनी पहिल्या दिवसापासून धंदा सुरू झाला आणि पहिल्या महिन्यापासून ते प्रॉफिटेबल झाले. कारण त्याचा धंदा फक्त चहावर डिपेंड नव्हता, त्याचा धंद्यामध्ये समोसे पण होते, कचोरी पण होते, पाणीपुरी पण होती. आणि ही मारवाडी लोकांची धंदा करायची स्टाईल आहे. त्यांना जो पण कुठला धंदा करायचा आहे ते आधी त्या धंद्यामध्ये 2-3 वर्ष जॉब करतात, तो धंदा नीट व्यवस्थित समजून घेतात आणि त्याच्यानंतर त्याच धंद्यामध्ये ते पुढे जातात. आणि आता ह्याच्यामध्ये होतं काय की जरा 2-3 वर्ष तुम्हाला उशीर होईल, पण तुमचा धंदा कन्फर्म होतो, तुम्हाला सेफच तुम्ही धंदा करता. त्याच्यामुळे हा सगळ्यात सेफ मार्ग आहे. जर तुमच्याकडे पैसे नसेल आणि जर तुम्हाला भीती वाटते, जो तुम्हाला धंदा करायचा आजपासून तुम्ही कामाला लागा, ऍटलीस्ट वर्षभर तर काम करा आणि त्याच्यानंतरच त्या धंदा करायचा विचार करा.